सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 2758 केंद्रे असणार आहेत। या निवडणुकीसाठी 7500 बॅलेट युनिट आणि 3366 कंट्रोल युनिट लागणार आहेत। महापालिकेत वापरलेले 3600 BU आणि 1500 CU जिल्हा परिषदेसाठी मिळतील, परंतु मशीनमधील सततचे बिघाड, बटन न दाबण्याच्या तक्रारींमुळे नाशिकच्या मालेगावातून देखील 4000 बॅलेट युनिट आणि 1700 कंट्रोल युनिट सोलापुरात येणार आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 12,77,061 पुरुष आणि 11,82,083 महिला व इतर 83 मतदार आहेत। दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 21 जानेवारीला संपणार आहे। 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे। तरी देखील महाविकास आघाडीतील काँग्रेस, उबाठा, शिवसेना, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे एकत्र लढणार की स्वबळावर याचा निर्णय झालेला नाही। दुसरीकडे भाजप स्वबळावरच लढेल अशी चर्चा आहे। आतापर्यंत भाजपला स्वतःच्या चिन्हावरील जिल्हा परिषद अध्यक्ष करता आलेला नाही। नगरपालिका, महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वतःचा करण्यासाठी गटनिहाय प्लॅनिंग सुरू केले आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुबलक EVM उपलब्ध आहेत। मशीन कमी पडू नयेत म्हणून मालेगावातूनही EVM येणार आहेत। या निवडणुकीसाठी 15200 कर्मचारी असणार आहेत। त्यांचे पहिले प्रशिक्षण 5-6 दिवसात होईल। जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि 11 पंचायत समितीच्या 136 सदस्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी 15200 कर्मचारी लागणार आहेत। त्या सर्वांना आता इलेक्शन ड्युटीचे आदेश देण्यात येत आहेत। निवडणुकीची ड्युटी अत्यावश्यक कारणांशिवाय रद्द होणार नाही। त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत व शिलेबाजी चालणार नाही असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली मार्कर पेनची शाई पुसत असल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शाईचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत। त्याचे प्रमुख कारण अहवालातून समोर येईल। त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाटलीतील शाई की मार्कर पेन वापरायचा यावर निर्णय होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले।